जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 बद्दल आपण माहिती घेणार आहोत. काही विशिष्ट जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही तात्पुरत्या स्वरूपात थांबली होती, जसं की गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, बुलढाणा. तर चला तर मग आपण पाहूया सदरच्या ठिकाणची सध्या काय सिच्युएशन आहे, त्याचबरोबर तिथली शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कधी आहे ते आपण पाहू शकतो की सध्या सर्व ठिकाणची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. सध्या जे बाकी जिल्हे होते त्यापैकी सर्वात प्रथम जिल्हा होता गडचिरोली. तर गडचिरोलीची आपण माहिती घेऊया. डाउनलोड म्हणू. तर आपण पाहू शकतो गडचिरोली जिल्ह्याची होमगार्ड भरती आज दिनांक 28/8/2024 पासून सुरू झालेली आहे. तर आजच्या दिवशी उमेदवारांची संख्या आहे ते आपण पाहू शकतो. गडचिरोली ते 186, आरमोरी ते 176, देसाईगंज ते 180. फक्त पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यानंतर दिनांक 29/8/2024 रोजी बघा आपण पाहू शकतो गडचिरोलीला 389 पुरुष उमेदवार आहेत, आरमोरीला 436 आहेत आणि देसाईगंजला 376 आहेत. 30 तारखेला देखील आपण पाहू शकतो गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तिन्ही ठिकाणी, त्याचबरोबर चारमोशी येथे पण भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर 31 तारखेला चामोशी, अहेरी, सिरोंचा ते आपण पाहू शकतो. आणि सर्वात शेवटी ज्यांना टोकन मिळालं नाही त्यांना 1 तारखेला बोलवण्यात आलं आहे व 2 तारखेला सर्व महिला उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे. एकूण 2200 महिला आहेत. तर आपण पाहू शकतो अशा प्रकारे गडचिरोलीची जाहिरात आहे. 28, 29, 30, 31, 1 आणि 2 या दिवशी गडचिरोली येथील होमगार्ड भरती ही प्रक्रिया होणार आहे. आजपासून सुरू झालेली आहे. तर आता पुढील जिल्हा आपण माहिती घेऊया. तर बघा गडचिरोली जिल्ह्यानंतर कोल्हापूर जिल्हा येतो. बघा कोल्हापूरची आपण माहिती घेऊया. तर आपण पाहू शकतो होमगार्ड नोंदणी कार्यक्रम 2024 करिता ऑनलाईन प्रणालीमधून अर्ज मागवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 28/8/2024, 29/8/2024 व 30/8/2024 या कालावधीत पुरुष व महिला उमेदवारांना पोलीस कवायत मैदान कोल्हापूर येथे नियोजित वेळेत कागदपत्र पडताळणी, शारीरिक व मैदानी चाचणीकरिता नियोजित वेळेत बोलविण्यात आलेले होते. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी चालू असल्याने उमेदवारांनी शारीरिक व मैदानी चाचणी घेणे शक्य होणार नाही. पावसामुळे मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून वरील कालावधीत होणारे कागदपत्र पडताळणी, शारीरिक व मैदानी चाचणी स्थगित करण्यात आलेली आहे. पुढील तारीख सदरच्या लिंकवर देण्यात आलेली या वेबसाईटवर वर्तमानमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे बघा अतिवृष्टीमुळे सदरच्या ठिकाणची भरती प्रक्रिया ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आलेली आहे. त्याला सध्या पाऊस खूप जास्त पडत असल्यामुळे तिथली भरती होणार नाही आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो कोल्हापूर नंतर ना पुढचा जिल्हा आहे नागपूर. तर नागपूरची माहिती घेऊया आता आपण. जळगावला क्लिक केलं, थांबा 1 मिनिट. नागपूरच्या ठिकाणी क्लिक करूया, माहिती घेऊया नागपूरची. तर बघा आपण पाहू शकतो नागपूर जिल्हा होमगार्ड भरती 1 ते 4,000 महिला उमेदवार वगळून फक्त पुरुष उमेदवारांकरिता, म्हणजे एका दिवशी 4,000 उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. दिनांक 2/9/2024ला पहिले 4,000 पुरुषांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिनांक 3 तारखेला 4 ते 8,000 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी 4,000 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिनांक 4/9/2024ला 8 ते 11,828 जे चेस नंबर आहेत, ज्यांना नंबर मिळाले आहेत अशा उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. व तिथून पुढे 11,828च्या पुढे सर्व ज्या महिला आहेत त्या महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे नागपूर
जिल्हा होमगार्ड भरती ही दिनांक 2/9/2024 सुरू होत आहे. त्या दिवशीपासून शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. तर आता पुढच्या जिल्ह्याची आपण माहिती घेऊया. बघा, नागपूर जिल्ह्यानंतरनं पुढचा जिल्हा आहे तो अहमदनगर. तर अहमदनगरची आपण माहिती घेऊया. बघा, अहमदनगरची भरती दिनांक 28/8/2024 सुरू झालेली आहे, म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे. सदरची भरती 28, 29, 30, 31 व 2 तारखेला आहे. तर बघा, दर दिवशी 2000 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 28 रोजी म्हणजे आजच्या दिवशी 2000 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर उद्या दिनांक 29 दिवशी 2000 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दिनांक 30/8/2024 रोजी 2000 पुरुषांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. आणि दिनांक 31 रोजी 2000 पुरुषांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिनांक 2/9/2024 रोजी उर्वरित सगळे राहिलेल्या महिला ज्या आहेत, एकूण महिला आपण पाहू शकतो. शेवटच्या दिवशी पुरुषही आहेत व महिलाही आहेत, कारण की शेवटी इथं कॉलममध्ये त्यांनी दिलं आहे 922 पुरुष उमेदवार व 1068 महिला उमेदवार, म्हणजे सर्व उमेदवार. अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर आपण पाहत होतो जिल्हा आहे अहमदनगर. तर अहमदनगरची माहिती आपल्या सर्वांना मिळाली असेल. त्यानंतर पुढील जिल्ह्याची आपण माहिती घेऊया. पुढील जिल्हा आहे बुलढाणा. बघा, बुलढाणा जिल्ह्याची ही प्रेस नोट आहे. तर आपण पाहू शकतो दिनांक 28 सदरची भरती सुरू झालेली आहे, म्हणजेच आजपासून या ठिकाणची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 28, 29, 31, 3, 4 आणि 5 तारखेला या ठिकाणी भरतीची प्रोसेस होणार आहे. तर पहिल्या दिवशी 2850 उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. बघा, दुसऱ्या दिवशी 2851 ते 5700 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर 5701 ते 8550 महिला वगळून 31 तारखेला हे क्रमांक असणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर 8551 ते 11400 महिला उमेदवार वगळून दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील दिनांक आहे दिनांक 4 सप्टेंबर 2024 11401 ते 14228 महिला वगळून राहिलेल्या पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. व दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सर्व महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे जिल्हा होता बुलढाणा. तर आपण पाहू शकतो राहिलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, डिक्लेअर झालेली आहे. फक्त 2 जिल्ह्याची प्रक्रिया ही बाकी आहे. आपण त्यानंतर पुढील जिल्हा बृहमुंबई त्याची पण माहिती घेऊया. बघा, सदरच्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही पुढे गेलेली आहे. जी होणार होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची भरती प्रक्रिया ही होणार नाही आहे. तरी ती पुढे गेलेली आहे. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. म्हणजे बघा, सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही डिक्लेअर झालेली आहे किंवा ती सुरू आहे, किंवा काही ठिकाणची भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. फक्त मेरिट टाकायचं बाकी आहे. त्यांचे गुण वगैरे त्यांच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेले आहेत. तर बघा, आपण पाहू शकतो कोल्हापूर जिल्हा, बृहमुंबई जिल्हा व ठाणे आणि पालघर जिल्हा या ठिकाणची भरती प्रक्रिया बाकी आहे. बाकी सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही सुरू आहे किंवा काही जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तर आपण ज्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्यांच्या इथलं किती मेरिट लागू शकतं किंवा कुणाकुणाला संधी मिळू शकते याबद्दल माहिती घेणार आहोतच. त्याचबरोबर आपण सदरच्या जिल्ह्यांचे मार्क्स पाहणार आहोत की कुणाला किती मार्क पडले ते डिस्कस करणार आहोत. म्हणजे एक अंदाज येऊन जाईल की किती मेरिट लागू शकतं. तर फक्त 2 जिल्ह्याचे बाकी आहे, कोल्हापूर आणि बृहमुंबई. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरचं पण बाकी आहे. जेव्हा पण याची अपडेट येईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच शेअर करेल. आत्तापर्यंत बाकी जे जिल्हे राहिले होते त्या सर्वांची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने तुमचं फिजिकल द्या, डॉक्युमेंट्स व्यवस्थित कॅरी करा.
सर्व झेरॉक्स पण हवेत, फॉर्मची प्रिंट पण हवी आहे, 2-3-4 फोटो सोबत असू द्या पासपोर्ट साईजचे. त्याचबरोबर 10वी-12वी बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला असेल, आधार कार्ड, वोटर आय डी, ह्या गोष्टी प्रॉपरली कॅरी करा. म्हणजे तुम्हाला कोणत्या अडचणींना कोणती समस्या येणार नाही किंवा कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे सर्वांनी याची काळजी घ्या. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे ते मेरिट किती लागेल, त्याचबरोबर काय ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया अजून सुरू झाली नाही किंवा ज्या ठिकाणी जागाच डिक्लेअर नाही झाल्या अशा जिल्ह्यांबद्दलही मी व्हिडिओ करणार आहे. लवकरच तोही व्हिडिओ येईल. एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.